नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकवर आलेले जे विविध वेगवेगळ्या परीक्षेला ज्या प्रकारचे प्रश्न येतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पाहूया पहिला प्रश्न. काय सांगितलं इथं? दोन संख्याचे गुणोत्तर. दोन संख्या आता तर दोन संख्याचे गुणोत्तर 8च 5 आहे आणि त्या संख्येची बेरीज काय आहे? 195 आहे. त्या संख्यामधील फरक सांगा. बरोबर. मग ते दोन संख्याचं गुणोत्तर आहे 8च 5. त्यांची बेरीज आहे 195 आणि त्या संख्यातील फरक काढायचा आहे. तर आधी आपल्याला त्या संख्या काढाव्या लागतील. आता ते दोन संख्येचे गुणोत्तर दिले 8च 5. बरोबर. 8च 5 गुणोत्तर दिलं म्हणजे काय? ही संख्या पहिली संख्या काय असेल? तर 8x असेल. दुसरी संख्या काय असेल? तर 5x असेल. म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही संख्येचं गुणोत्तर दिलं, समजा 2 3 गुणोत्तर दिलं कोणत्या संख्येचं, तर त्या संख्या काय असतात? एक 2x असते आणि एक 3x असते. जर 9 4 असेल तर ती संख्या 9x असते आणि 4x असते. त्याच प्रकारे या ठिकाणी 8च 5 त्या संख्येचं गुणोत्तर आहे, म्हणजे एक संख्या 8x आहे आणि दुसरी 5x दिलेली. बरोबर. आता त्यांनी काय म्हटले? संख्यांची बेरीज 195 दिली. ह्या संख्येची आणि ह्या संख्येची बेरीज किती आहे? 195. म्हणजे 8x अधिक 5x बरोबर काय? 195. 8 आणि 5 13x बरोबर 195. x बरोबर 195 भागिले 13. 13 13 6 इकडे आले 13 5 65. x ची किंमत किती आली? 15. लक्षात आले? दोन्हीची बेरीज 195 दिली, त्याच्यानुसार आपण x ची किंमत काढली, ती आली 15. पहिली संख्या किती असेल? 8 गुणिले 15 बरोबर 120 आणि ही संख्या ही असेल 5 गुणिले 15 बरोबर 75. तर काय विचारले? त्या संख्यामधील फरक विचारलाय. या संख्याचा फरक किती? 120 वजा 75 बरोबर 45. किती येईल? तर 45 याचा फरक येईल. बरोबर. आता पुढचं गणित पाहूया. या ठिकाणी लक्षात आलं तुमच्या? तर आपल्याला आधी संख्या काढायच्यात, नंतर ती कंडिशन आहे त्यानुसार x ची किंमत काढायची, नंतर काय विचारले ते काढायचे. पुढील गणिताकडे जाऊया. काय सांगितले? संतोष आणि तुषार यांना मिळालेल्या गुणाचे गुणोत्तर किती आहे? 4 असतील. आणि पुढच्या वर्षी संतोषचे गुण 25% वाढली. किती टक्क्याने? 25%. आणि तुषारचे गुण 50% काय झाले? कमी झाले. संतोषचे गुण किती वाढलेत? 25% वाढलेत. तुषारचे गुण 50% काय झाले? कमी झाले. तर त्यांचे नवीन गुणोत्तर काढायचं आपल्याला. पहिलं गुणोत्तर काय आहे? 4 3 बरोबर. किती आहे? 4 असतील. आणि त्यांनी काय सांगितले? पुढच्या वर्षी संतोषचे गुण किती वाढले? 25%. 25% वाढले म्हणजे किती? 100च्या वर 25% वाढलेत. कशाच्या? 100च्या वर. ते आपण अशा प्रकारे लिहू शकतो. हे सुरुवातीचा रेशो होता यांचा 4. समजा त्याचं गुण समजा आपण त्याला 4 3 रेशो आहे, त्याला आपण 4x मानलं आणि याला 3x मानलं, तर हे 4x होईल, हा 3x होईल. बरोबर. आणि त्या गुणात 25% वाढ झाली सुरुवातीला पुढच्या वर्षी, ते 25% वाढ 100वर झालेली, म्हणून 100वर 25% वाढ म्हणजे 125 भागिले 100. त्याच प्रकारे पुढच्या वर्षी तुषारचे गुण 50% काय झालेत? कमी झालेत. बरोबर. 50% कमी झालेत म्हणजे काय? तर 50 भागिले 100. बरोबर. म्हणजे काय झालेलं आहे या ठिकाणी? 50% कमी झालेत गुण, याचे 25% वाढलेत म्हणून 100वर 25% वाढलेत. कमी झालेत म्हणजे 100रातले 50 कमी झालेत म्हणून
50/100. आता एक्स आणि एक्स जाईल. 25 5 125, 25 चोक 100, 4 1 4. इथे किती आले? राहिले 5. बरोबर. 25 5 125, 25 चोक 100, 4 1 4. एक्स कॅन्सल झालेला आहे. इकडं 50 1 50, 50 2 100. इथे आता काय आले? 3/2. बरोबर. आता हा भागिले, आता हे 2 काढायचं आहे. 2 काढायचं म्हणजे काय करायचं? कॉमन आपल्याला दोन्ही काय करायचं? आपल्याला मल्टिप्लाय करायचे दोन्ही साईडला. तर कॉमन 2 ने मल्टिप्लाय केले, मल्टिप्लाय बाय 2. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? तर 10 येईल. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? तर 302 ला 2 ने मल्टिप्लाय केले आपण, म्हणजे हा 2 कॅन्सल होईल. आणि याला 2 ने मल्टिप्लाय केलं 10 आलाय. हे 10 3 काय रेशो येते? 10 3. तर नवीन गुणोत्तर काय असेल? 10/3. हे त्याचं काय असेल? नवीन गुणोत्तर. म्हणजे तुमच्या लक्षात आले या ठिकाणी तिचे गुण पहिले 4x होते, याचे 3x होते. 25% वाढ झाली. 100च्या वर 125/100. 50 कमी झाले, 50% म्हणजे 100च्या 50 कमी झाले. 50/100 कॅल्क्युलेशन केलं. छेद घालवण्यासाठी आपण त्याच संख्येने मल्टिप्लाय केलं दोन्ही बाजूला. याला मल्टिप्लाय केलं 10 आले, याला मल्टिप्लाय केले 3 राहिले. 10/3 काय आले? फायनल आन्सर. पण आता पुढचं गणित घेऊया. आता हे नाणे आणि त्यांचा रेशो या गोष्टी दिलेल्या आहेत इथं. एका पिशवीत 10 पैसे, 20 पैसे आणि 25 पैसे यांच्या नाण्याच्या संख्येचे गुणोत्तर आहे 6 4 7. आणि त्या पिशवीतील एकूण रक्कम आहे 37 रुपये 80 पैसे. आणि काय सांगितलं त्यांनी? तर या पिशवीत 20 पैशाची नाणी किती? वर नाणी दिलेत त्यांनी, एक पिशवी आहे. लक्षात घ्या, ही पिशवी 10 पैशाचे काही नाणे आहेत, काही 20 पैशाचे आहेत, काही 25 पैशाचे. बरोबर. आणि ते नाणे किती येतं? तर त्या नाण्यांचा रेशो दिलाय त्यांनी. रेशो दिलाय म्हणजे आपल्याला प्रथम काय करायचंय? 10 पैशाची नाणी 6च्या प्रमाणात, 4च्या आणि 7च्या प्रमाणात. या रेशोला आपल्याला 6x, 4x आणि 7x असं लिहायचं आहे. म्हणजे 10 पैशाचे 6x नाणी येतं, 20 पैशाचे 4x नाणी येतं आणि 25 पैशाचे 7x नाणे येतं आपले. बरोबर. आता लक्षात घ्या, जर तुमच्याकडं 10 रुपयाच्या 7 नोटा असतील, बरोबर, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 10 रुपयाच्या 7 नोटा असतील, आपण त्याला कसं लिहितो? तुम्हाला विचारलं 10 रुपयाच्या 7 नोटा आहेत आणि 20 रुपयाच्या 3 नोटा आहेत. तर आपण काय करतो? कसं आपल्याकडे किती रुपये आपण कसं कॅल्क्युलेट करतो? 10 रुपयाच्या 7 नोटा आहेत म्हणजे आपण 10 गुणिले 7 बरोबर 70 लिहितो. आणि 20 रुपयाच्या जर 3 नोटा असतील तर 20 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 60 रुपये. 70 60 130. या दोघांची बेरीज घेऊन अशा प्रकारे आपण आपल्याकडचं कॅल्क्युलेशन करत असतो. बरोबर. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? 10 पैशाच्या 6x नोट आहेत. मग 10 पैशाचे 6x नोटा म्हणजे किती पैसे होतील ते कॅल्क्युलेशननी? 10 गुणिले 6 हे एवढे पैसे 10 पैशाचे होतील. हे टोटल नाणे येतं किती तर ते, आणि हे 10 पैशाचं नाणे. आता 20 पैशाचे किती नाणे येतं? 4x. म्हणून 20 गुण पैसे गुणिले 4x केले, मध्यभागी अधिकचं चिन्ह आहे, ऍडिशन केले आपण. आणि 25 पैशाचे किती येतं? 7x. 25 पैशाचे किती येतं? 7x नाणे येतं. बरोबर. म्हणजे 10 पैशाचे 6x, 20 पैशाचे 4x आणि 25 पैशाचे 7x नाणे. यांची टोटल किती आहे? त्यांची टोटल दिलेली आहे 37 रुपये 80 पैसे. आता हे सगळं पैशामध्ये तर नाणे, मग आपल्याला हे जे पैसे आहेत, रुपये आहेत, याला सुद्धा आपल्याला पैशात कन्वर्ट करायचे. आता जर 1 रुपया असला तर त्याचे किती होते? तर 100 पैसे. 2 रुपये असले तर किती? 200 रुपये होते.
म्हणजे त्याच्यावर किती शून्य ठेवतो आपण 2 शून्य. या ठिकाणी 37 रुपये 80 पैसे बरोबर. तर त्या 37 रुपयाचे किती होतील 3700 पैसे त्याच्यावर 2 शून्य येतील आणि वरचे 80 पैसे अधिक 80 पैसे म्हणजे ते किती झाले 3780 पैसे. $3780 पैसे बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या पैशाचे जर कॅल्क्युलेशन केलं याची टोटल ॲडिशन केली किती बरं तिथं आपले 3780 बरोबर. आता 10x इंटू 6 किती 10 इंटू 6 x 60x अधिक 80x अधिक 175x बरोबर 3780. हे टोटल किती येईल 175 आणि 140 315 म्हणजे 315x बरोबर 3780 आणि x ची किंमत काढायची 3780 आणि हे गुणवले 315 येतात भागले 315 होतील. त्याला कॉमन याने भाग देऊ आपण 9 त्रिक 27 4 उरली 9 पाचचे 45 9 चोक 36 1 उरला 9 दुने 18 420 35 7 पाचा 35 7 साकून 42 0 60 आली खाली 5 आहेत 5 1 5 5 दुने 10 म्हणजे x ची किंमत किती आली 12 किती आली 12 आली. या ठिकाणी 10 पैशाची किती होती 6x नाणी होती 20 पैशाची वरील आणि 25 पैशाची 25 पैशाची होते 7x नाणे बरोबर. 10 त्यांनी किती रुपयाचे विचारलेत आपल्याला 20 पैशाचे नाणे विचारलेत. 20 पैशाची नाणे किती होते आपली 4x x ची किंमत आली म्हणजे 20 पैशाचे नाणे किती 4x म्हणजे 4 गुणिले 12 म्हणजे 48. तर 20 पैशाचे नाणे किती 48 हे आपलं काय उत्तर आहे बरोबर. या पद्धतीने करायचं मला त्या प्रमाणाला आणि त्या पैशाला कॅल्क्युलेट करायचे रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करायचे x ची व्हॅल्यू काढायची आणि जे पैशाचे नाणे विचारले त्याला मल्टिप्लाय करायचे बरोबर. आता पुढे जाऊया आपण. करण व प्रवीण यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:7 आहे आणि प्रवीण व अजय यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2 आहे. तर करण व अजय यांच्या पगाराचे गुणोत्तर काढा बरोबर. आता आपल्याला दोन संख्या असताना दोन संख्या जर तीन संख्या प्रमाणात असतील तीन संख्या प्रमाणात असतील ए बी आणि सी आणि ए आणि बी च या संख्यात ए बी सी या संख्या काय काढायचं आपल्याला यांचं प्रमाण काढायचे की ए आणि बी या संख्या जर ए बी या प्रमाणात असतील आणि बी आणि सी संख्या जर सी एस डी या प्रमाणात असतील बरोबर. ए आणि बी जर एज बी स्मॉल ए बी प्रमाणात असतील आणि बी आणि सी या स्मॉल सी डी या प्रमाणात असतील तर ए बी सी चं गुणोत्तर कसं येते तर ए बी चं हे प्रमाण असेल दोन संख्येच्या बाबतीत त्याच्याच खाली हे स्मॉल प्रमाणे सी आणि डी हे लिहायचे बरोबर. प्रथम काय करायचं आपल्याला याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन ए आणि सी लिहायचे त्याच्यानंतर याचं याचं झाल्यानंतर याचं याचं मल्टिप्लिकेशन बी आणि सी लिहिलं आपण आणि त्यानंतर याचं याचं मल्टिप्लिकेशन बी आणि डी लिहिलं आपण
म्हणजे आपण प्रथम काय केले, ह्या दोन संख्या खाल्लेल्या आहे ए बी सी डी. नंतर आपल्याला उलटा एन जे म्हणता येईल आपल्याला, बरोबर, उलट्या एम प्रमाणे हे असं जायचं आपल्याला, असं जायचं, असं जायचं आणि असं जायचं. असं आलो तर आपण ए मल्टिप्लाय सी, असं केल्यानंतर बी मल्टिप्लाय बाय सी, असं नंतर बी मल्टिप्लाय बाय डी. हे प्रमाण झालं आपलं ए हॅज बी हॅज सी, बरोबर. त्याच प्रकारे या ठिकाणी करण ॲज प्रवीण किती दिले, 5 हॅज 7. प्रवीण ॲज अजय काय दिले, 3 हॅज 2. म्हणजे ह्याच प्रकारे तुम्ही पाहू शकताय की ए हॅज बी आणि सी हॅज डी या प्रकारे त्यांचं प्रमाण आहे. तर आपण याला काय केलं, एका खाली एक घेतले, त्यानंतर उलट्या एन प्रकारे 2 यांचं मल्टिप्लिकेशन केले आणि 3 यांचं प्रमाणात आणले, बरोबर. तर प्रथम आपण याला याचं मल्टिप्लिकेशन करायचे, 5 गुणिले 3 ॲज या प्रकारे 7 त्रिक 21 आणि नंतर याचं मल्टिप्लिकेशन 6 दुने 14. त्याचं 5 त्रिक 15, बरोबर. 7 त्रिक 21 आणि 7 दुने 14. हे कोणाचे, करण. हे कोणाचे, प्रवीण. आणि 3 नंबरचा कोण आहे, अजय. त्यांनी प्रश्न काय विचारलाय, तर करण व अजय यांच्या पगाराचे गुणोत्तर किती. करण आणि अजयच्या पगाराचे गुणोत्तर किती, याचे 15 आहे आणि याचं 14 आहे. 15 आणि 14 यांच्या पगाराचं गुणोत्तर किती आहे, 15 आणि 14 आहे. म्हणजे आपण यालाच स्मॉल ए बी, याला स्मॉल सी डी मानू शकतो. त्याच प्रकारे आपल्याला ए बी लिहायचा, सी डी लिहायचा, त्यानंतर ए सी बी सी, ए सी हा बी सी, त्यानंतर बी डी. म्हणजे तुम्ही ए बी सी डी खाल्ल्याचा, ए सी बी सी आणि बी डी तुम्ही डायरेक्ट त्याला कन्सिडर करून त्या प्रकारे कॅल्क्युलेशन नंतर करू शकता. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करता त्या लवकर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहे, बरोबर. पुढच्या प्रश्नावर जाऊया. सुनील आणि रमेश यांच्या पगाराचे गुणोत्तर आहे 2:5. रमेश आणि किशोर यांच्या पगाराचे गुणोत्तर आहे 3:4. किशोर व मंगेश यांच्या पगाराचे गुणोत्तर आहे 3:5. तर मंगेशचा पगार जर 48,000 रुपये असेल तर रमेशचा पगार सांगा, बरोबर. आता मागं आपण पाहिलं होतं तर ते दोघांच्या बाबतीत, तिघांच्या बाबतीत होतं. इथं किती जणांच्या बाबतीत आहे, चौघांच्या. इथं सुनील आहे, रमेश आहे, किशोर आहे आणि मंगेश आहे. असे 4 व्यक्ती आहेत, बरोबर. माग 3 व्यक्ती होते, इथे 4 व्यक्ती आहेत. 4 व्यक्ती जर म्हटलं तर ए हॅज, बी हॅज, सी हॅज, डी, बरोबर. आता ए हॅज बी जर स्मॉल ए बी असेल, बी हॅज सी स्मॉल सी डी असेल आणि सी हॅज डी जर स्मॉल ई एफ असेल, बरोबर. ए बी सी डी ई एफ, मग आपण ए बी आणि सी डी घेतलं होतं, ए बी सी डी ई एफ, ए हॅज बी, बी हॅज सी, सी हॅज डी, बरोबर. याचं रिलेशन कसं असेल लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं, ए बी त्याच्या खाली लिहायचं सी डी, त्याच्या खाली लिहायचं ई एफ, बरोबर. आपण ए बी लिहिला, सी डी लिहिला आणि ई एफ लिहिला, बरोबर. आता काय करायचं, तिन्हीचं मल्टिप्लिकेशन इथं लिहायचं, ए सी ई, बरोबर. त्यानंतर इथून सुरुवात करायची,
याचं मल्टिप्लिकेशन लिहायचं. BCE. त्यानंतर BCE झालं. त्यानंतर आता हे असं जायचं BDE. बरोबर. आणि चौथं पूर्ण शेवटचं कॅल्क्युलेशन BDF. म्हणजे ACE. त्याच्यानंतर एकूण इकडे सुरुवात करायची BCE. त्यानंतर याचं घ्यायचे BDE. नंतर BDF. हे लॉजिक लक्षात ठेवायचं. सरळ, रास, रास, तर स्ट्रेट. ह्या प्रकारे आकाशाचा रेशो आहे AHB SC FD. या 4 संख्येच्या बाबतीतचा प्रमाणे. इथं आपण याला काय कन्सिडर करू? त्याला स्मॉल AB, C आणि D, E आणि F. बरोबर. याला AB कन्सिडर केला, याला CD केला आणि याला EF कन्सिडर केला. बरोबर. त्यांनी काय सांगितले? 4 जणांचं प्रमाण कसं आहे? एका खाली एक लिहिल्यानंतर हे आपण असं लिहू, एका खाली 2 5 3 4 3 5. पहिल्याच्यात काय करायचं आपल्याला? तिन्हीचं कॅल्क्युलेशन लिहिलं. 3 त्रिक 9 9 दुने 18. त्यानंतर या पद्धतीने 3 त्रिक 9 9 5 45. त्यानंतर ह्या पद्धतीने याच्याकडे जायचं, याच्याकडे जायचं. 5 चोक 20 20 त्रिक 60. त्यानंतर 5 चोक 20 20 5 100. बरोबर. या प्रमाणात काय येतील त्या संख्या प्रमाणात येतील. बरोबर. आता यांनी काय सांगितले? जर मंगेचा पगार 48,000 रुपये असेल तर रमेशचा पगार सांगा. काय सांगितले त्यांनी? जर मंगेचा पगार 48,000 रुपये. या ठिकाणी हे सुरुवातीचं प्रमाण आहे सुनीलचं. 2 नंबर होता रमेश. 3 नंबर होता किशोर. 4 नंबर होता मंगेश. बरोबर. आता मंगेचा पगार दिला 48,000 रुपये. या प्रमाणामध्ये मंगेचं प्रमाण किती आहे? 100 आहे. म्हणजे त्याचा 100 भाग म्हणजे किती आहे? 48,000 रुपये. प्रमाणात येत नाही संख्या. त्याचा 100 भाग म्हणजे किती? 48,000. आता रमेशचा भाग किती आहे? रमेशचा भाग 45 निघाला आपला प्रमाणामध्ये. तर 100 भाग म्हणजे 48. 45 भाग म्हणजे किती? या प्रकारे आपण काढू शकतो. 100 भाग म्हणजे 48, तर 25 भाग बरोबर किती? क्रॉस मल्टिप्लाय केले. या ठिकाणी लिहूया आपण. 100 गुणिले x बरोबर याचा क्रॉस मल्टिप्लाय 48,000 गुणिले 45. बरोबर. x आला इकडं. त्यानंतर 48,000 गुणिले 45 भागिले 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. तर 48 गुणिले 45. 8 45. 4 5 चोक 20 आणि 4 24. 8 चोक 32. 4 चोक 16. 19 0 6 2 2160 आणि याच्यावरचा हा 0. 48 गुणिले 45 केला, हा 0 बाकी होता ना आपला. तर 2160 आणि तो एक 0 म्हणजे 21,600. हे आपलं काय असेल? रमेशचा पगार आहे.
बरोबर. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं अगोदर, नोमेनचा पगार किती आहे? 21,600. तुम्हाला अगोदर त्या संख्या प्रमाणात काढायच्यात. प्रमाण 2 संख्याच्या बाबतीत आणि 3 संख्याच्या बाबतीत शिकून घ्यायचे. ते व्यवस्थित समजून घ्यायचे. ते एकदा लक्षात आलं, प्रमाणात काढल्या. मंगेचा पगार 100 भाग बरोबर 48,000 आहे. तर 45 भाग बरोबर किती? या प्रकारे काय येणार आहे त्याचं उत्तर. बरोबर? अशा पद्धतीने तुम्ही गुणोत्तर व प्रमाण याचं व्यवस्थित प्रकारे तुम्ही जर फॉर्म्युले आणि ते लक्षात ठेवलं, तर लवकरात लवकर तुम्ही उत्तर सापडू शकतात. त्या ठिकाणी आपण कंबाईन स्पार्क या नावाने चॅनल सुरू केले. त्यामध्ये मॅथ रिझनिंगसाठी नवीन उपक्रम आपण सुरू केलेला आहे. त्याच्यात आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण सर्व मॅथ रिझनिंग कव्हर करून घेणार आहे. सर्व परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेच्या आतमध्ये आणि सोप्या पद्धतीने कसं आपण उत्तरपर्यंत पोहोचू, त्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे. आपल्या ॲपची लिंक आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेलच. मला संपर्क करू शकता तुम्ही किंवा आपले चॅनल जॉईन करून तिथेही तुम्हाला बाकीची माहिती भेटेलच. आणि एक्स्ट्रा काही अडचणी किंवा माहिती असेल बॅचबाबत काही अडचणी असतील तर तुम्ही आपल्या संपर्कावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता. चालतंय. या ठिकाणी आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद.